ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आळंदी ते पंढरपूर ही वारी महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक वार्षिक यात्रा आहे. ही वारी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह पंढरपूरच्या विठोबा मंदिराकडे पायी मार्गाने जातात. ही परंपरा 700 ते 800 वर्षापासून सुरू आहे आणि ती आजही अखंडपणे सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान 19 जून 2025 रोजी, तर संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान 18 जून 2025 रोजी, तसाच वारीचा समारोप 6 जुलै 2025. वारीला एकूण 21 दिवस लागतात. यात्रेच्या मार्गावर अनेक इतर पालख्या सामील होतात, ज्यामुळे वारीला अधिक भव्यता प्राप्त होते. आळंदी ते पंढरपूर. आळंदी हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. वारीतील अनुभव वारीत भाग घेणारे वारकरी पंढरपूरच्या विठोबा मंदिराकडे पायी जातात. ते विठोबा आणि संतांच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम या गजरात गाणी गात गात जातात. वारीच्या मार्गावर विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन, दिंडी या भक्ती संप्रदायाच्या परंपरेनुसार विविध धार्मिक क्रिया पार पडतात. ब्रिटिश काळात हैबत बाबा अरफळकर यांनी वारीच्या संघटनेत सुधारणा केल्या आणि पालखी सोहळ्याचे स्वरूप अधिक भव्य केले. वारीच्या मार्गावर विविध धार्मिक स्थानं, कीर्तन मंडळ आणि भक्तिरसात न्हायलेल्या वारकऱ्यांचा उत्साह अनुभवायला मिळतो. वारीला भाग घेणाऱ्यांसाठी ही एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध यात्रा आहे. त्यामुळे जर तुम्हाला वारीला जायचं असेल तर 15 तारखेला नक्की आळंदीला जा. आळंदी ते पंढरपूर वारी हा अनुभव घ्यायला विसरू नका. जय महाराष्ट्र.